निवडणुकांमध्ये देखील महापालिकेने सातत्याने मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून जे कुठले नागरिक समस्या आहेत किंवा आपला जो काही सूचना असतील त्या सगळ्या प्रभावीपणे आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतील। ते आज या निमित्तानं मी पुन्हा सांगतो की एका तासाभरापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत शांततेने आणि व्यवस्थित चालू आहे सध्या। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती शासनाने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। तर ते देखील काही कारण नाही आहे मतदान न करण्याचं। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रांवरती यावं। सर्व सुविधा मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षित मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळं आपल्याला अत्यंत चांगला अनुभव मतदान केंद्रांच्यावरती येईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तर या निमित्तानं मी पुन्हा एक वार सगळ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। काही ठिकाणी मशीन्समध्ये प्रॉब्लेम येतो। लालबागच्या चिवडा गल्लीचे सेंटर आहे, इकडे अर्धा ते पाऊण तास उशीर झाला आणि तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं असं सांगण्यात येतं की मतदारात सांगण्यात येतं की मशीन्स जुनी आहेत म्हणून अडचण आहे। हे फॅक्ट्स आहेत का उशीर जुनं असतं? 15 वर्ष जुनी मशीन। निवडणूक आयोगाने जी काही मशीन उपलब्ध करून दिलेली आहेत ती सर्व सुस्थितीमध्ये आहेत। चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी अर्थातच कितीही मशीन चांगली असली तरी शेवटी ते मशीन आहेत, त्याच्यामुळे काही मशीनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। आम्ही झोनल ऑफिसर ही जी आपली संकल्पना आहे, प्रभाग अधिकारी, त्यांच्याकडं अतिरिक्त मशीन दिलेली असतात। त्याच्यामुळं एखाद्या ठिकाणी जर मशीन बंद पडलं किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही तांत्रिक अडचणी आल्या तर ताबडतोब त्याला पर्यायी मशीन उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळं मला वाटतं की आता मुंबईमध्ये जवळपास 10,200 ठिकाणी ही मतदान चालू आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी जर या मशीनमध्ये कुठं अडचणी आल्या, समस्या आल्या, तक्रारी आल्या तर ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करून पर्यायी मशीन उपलब्ध करून देण्यात येतील। मशीन जी आहे ती वापरण्यात येते, नेमका हा संभ्रम काय आहे? कारण कधी वापरली जाईल, ती वापरली गेली का, किती मतदान केंद्रांमध्ये वापरली आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या बाबतीत वापराविषयी ट्रेनिंग देण्यात आलं? थोडासा संभ्रम निर्माण झाला। केंद्रीय निवडणूक आयोगाने हे जे मशीन आपल्याला राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत, हे यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये वापरले गेले आहेत। पाडू हे जे मशीन आहे याचा मतदानाशी काहीही संबंध नाही। हे मशीन मतदानासाठी वापरण्यात येणार नाही। हे मी आता सांगितलं त्याच्याप्रमाणे M31 ह्या पद्धतीचे जुन्या काळामध्ये वापरलेले काही मशीन असल्यामुळं त्याच्या डिस्प्लेवरती काही परिणाम होऊ शकतो, व्हायची शक्यता आहे असं आपल्याला हे मशीन तयार करणारी जी बेलची कंपनी आहे त्यांनी नजरेस आणून दिलं आणि त्यांनी सूचना केली राज्य निवडणूक आयोगाला की हे मशीन पूर्वी देखील वापरले जात होते तर तसे आपण वापरावे। तर हे मशीन कशासाठी वापरले जातील की जर आपल्या कंट्रोल युनिटचा डिस्प्ले मतमोजणीच्या वेळेला जर त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी राहिली किंवा डिस्प्ले जर दिसू शकत नसेल तर पाडू मशीन हे त्याची मिरर इमेज आहे। तर ही बेलच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे पाडू मशीन वापरण्याची शक्यता 0.5% देखील कमी आहे। कारण असे मशीन जर डिस्प्ले कुठं फेल झाले तरच हे मशीन वापरले जातील। तर हे एका पद्धतीचं बॅकअप मशीन आहे आणि मतदानाशी त्याचा काही संबंध नाही। मतमोजणीच्या वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे मशीन वापरले जातील। असे 140 मशीन निवडणूक आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे जवळपास 12,000 मशीन EVM वापरले जातात। तर त्यामुळं 12,000 मशीनमध्ये 140 मशीन जर वापरायची गरज पडली, 140ची पण गरज पडणार नाही। आमचा अंदाज आहे की 8 ते 10 ठिकाणपेक्षा जास्त पाडूची गरज पडू नये अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे। सर, काही राजकीय पक्ष काही राजकीय पक्ष आरोप करतायत प्रशासनावरती की या पाडू मशीन संदर्भातील जे प्रात्यक्षिक आहेत ते आम्हाला दाखवण्याची कुठली माहिती दिली नाही, यात कितपत तथ्य? नाही, मी स्वतः सांगू इच्छितो की आम्ही राजकीय पक्षांना विश्वासात घेतलेलं होतं। राजकीय पक्षांची बैठक या प्रसंगी झाली होती। निवडणूक आयोगानं देखील आम्हाला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या की राजकीय पक्षांना हे मशीन दाखवावं। आम्ही सर्व माध्यमाच्या प्रतिनिधींना देखील हे मशीन दाखवलेलं आहे आणि राजकीय पक्षांना देखील दाखवलेलं आहे।
दुबार मतदानासंदर्भामध्ये काही उपाय वेगळे केले आहेत का? कारण की बऱ्याच ठिकाणी दुबार मतदानासाठी आरोप होतो वारंवार. नाही, त्याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ या ठिकाणी पोलीस यंत्रणेच्या मार्फत आणि आमच्या यंत्रणेच्या मार्फत सर्व लोकांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे की दुबार मतदानाचा कुठलाही प्रसंग या ठिकाणी जर निर्माण झाला तर त्याच्यावरती ताबडतोब आवश्यक त्या ॲक्शन घेण्याच्या सूचना आमच्या आरोना झोनल ऑफिसर्सना आणि जे इथं मतदान केंद्रावरचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मी त्याची सर्वतोपरी काळजी घेऊ. सर, राजकीय पक्षांकडून सांगितलं जाते कार्यक्रम की दुबार मतदार दिसते की त्यांना तिकडेच त्यांना मारा किंवा त्यांना चोप काही द्या. गार्ड त्यामुळे त्या ठिकाणी कायद्याची नेमण्यात येणार कायदा आहेत. डोक्यात घेऊ मला वाटत नाही, नाही मतदारांवरती दबाव निर्माण होईल. त्याच्यावरती मी भाष्य करू शकत नाही, पण आपल्याला कल्पना आहे की मुंबई पोलिसांनी जवळपास 24,000 पोलीस या पूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये तैनात केलेले आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची पूर्णपणे दक्षता आणि हमी मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. सेन्सिटिव्ह भाग आहेत म्हणजे मालवणी असेल, मानपूर असेल, या भागामध्ये कशा पद्धतीने एक वेगळं नियोजन काही करण्यात आलेलं आहे का? सेन्सिटिव्ह भाग कुठले आहेत अति सेन्सिटिव्ह? नाही, आता आपण निवडणूक आयोगाच्या जी काही व्याख्या आहे त्याच्याप्रमाणे सेन्सिटिव्ह अशी आपल्याकडे नाही आहेत, पण आपण म्हणता त्याप्रमाणे काही ठिकाणी अशा पद्धतीनं जादाचं नियोजन करावं लागेल, तर त्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने जादा आपण पोलीस फोर्स त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. कुठले 5:30 वाजता मतदान जे आहे ते संपतं, त्याच्या वेळी जेव्हा गर्दी असते त्याचं नियोजन कसं असणार आहे? कारण 5:30 नंतर टोकन जो आहे तो मतदारांना दिला बरोबर आहे, जातो. बरोबर ती आहे. प्रक्रिया कशी पद्धतीने तुम्ही राबवणार? ती प्रक्रिया आपण बाकी सर्व निवडणुकांच्या मध्ये ज्या पद्धतीनं राबवतो की त्यावेळेला रांगेमध्ये शेवटचा जो कोणी मतदार आलेला असेल त्याला टोकन दिलं जातं आणि ते संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू राहते. उद्या मतमोजणी होणार आहे, त्यासाठी सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे का? ते कशा पद्धतीने यावर्षीच्या प्रक्रियेवरती सुद्धा आक्षेप घेतला गेला आहे की वॉर्डची जी प्रक्रिया आहे. मतमोजणीची प्रक्रिया आपण पूर्णपणे त्याची तयारी केलेली आहे. आपण एका वेळेला एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे ज्याला आपण आरो म्हणतो त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एका वेळेला 2 प्रभागांची मतमोजणी चालू करणार आहे. तर साधारणतः सरासरी 10 प्रभाग हे एका अधिकाऱ्याकडे आहेत, तर त्याच्यामुळं ही मतमोजणी 5 राऊंडमध्ये होईल. एका वेळेला 2ची होईल आणि त्याप्रमाणे त्याचं प्रत्यक्ष नियोजन आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन त्याची खात्री केलेली आहे, कारण आम्हाला निवडणूक आयोगाला तसा अहवाल देखील सादर करावा लागतो. साधारणपणे निकाल यायला थोडासा नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे, प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे? फार जास्त प्रक्रिया लांबेल असं वाटत नाही. एखादा तास कदाचित विलंब होऊ शकतो. याची कारणं अशी आहेत की मतदान आणि मतमोजणी याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी अवधी नसल्यामुळं मतमोजणी 1 तास उशिरा सुरू होती आहे नेहमीपेक्षा. आणि दुसरं की मुंबईमधले जे मतमोजणी यंत्र आहेत ती मतमोजणी यंत्र म्हणजे ज्याला आपण कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट म्हणतो, BU आणि CU, हे पहिल्यांदा जोडावे लागतील. ते मशीन त्याला जोडावं लागेल आणि त्याच्यानंतर करायला लागेल. तर ते जोडण्यामध्ये सुद्धा काही प्रत्येक मशीन जोडायला समजा एखादा मिनिट जरी म्हटला तरी काही प्रमाणामध्ये अवधी लागू शकतो. पण आमची यंत्रणा सक्षम आहे, कार्यक्षम आहे आणि राजकीय प्रतिनिधी त्या ठिकाणी जे असतील त्यांनी देखील सर्वांनी सहकार्याचा आम्हाला हमी दिलेली आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही फार विलंब होईल. नेहमीपेक्षा एखादा तास विलंब होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे. तुम्ही म्हणालात की 1 तासाने उशिरा सुरू होईल, म्हणजे 10 वाजता जी मतमोजणी सुरू होणार आहे ती 11 वाजता. नाही, नेहमी जी सुरू होती त्याच्यापेक्षा उशिरा म्हणजे 10 वाजता सुरू होईल. 9 वाजता सुरू व्हायला पाहिजे होती सर्वसाधारणपणे, पण यावेळेला जसं मी सांगितलं की अवधी कमी असल्यामुळं त्या सगळ्या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये येईपर्यंतच रात्रीचा कालावधी जाईल. त्याच्यामुळे थोडा अवधी वाढवलेला आहे. 1 तासाने उशिरा सुरू होईल 10 वाजता संपूर्ण राज्यामध्ये, फक्त मुंबईमध्ये नव्हे. सर, शेवटचा प्रश्न घेतो. मुंबईकरांना मतदारांना काय आवाहन कराल? तुम्ही स्वतः मतदान केलेलं आहे का? नाही, मी स्वतः मतदान केलं हे काय फार मोठी गोष्ट नाही, करायलाच पाहिजे. पण सर्व मुंबईकरांना मी परत आवाहन करू इच्छितो की या मतदानामध्ये सहभागी व्हा. आपल्याला चांगला अनुभव मिळेल. सर्व या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सुट्टी देखील देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं नागरी प्रशासनामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी
ही जी संधी आहे त्याचा पुरेपूर वापर आपण असा करावा. टक्का वाढेल ह्यावेळेस? आम्हाला आत्मविश्वास आहे टक्का वाढला पाहिजे.